खूप महिलांची स्वप्न एका विचारामुळे अपूर्ण राहतात की लोक काय म्हणतील. अशाच लोकांना लांब सारून पुण्याच्या कोकण कन्या साक्षीताईंनी चालू केला आपला मोदकचा व्यवसाय. गणेश उत्सव आणि संकष्टीत पहिल्या नंबरवर असणारा आपल्या कोकणचा मोदक फक्त कोकणातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात नाव गाजवतोय. साक्षीताईंनी मोदकाचा व्यवसाय सुरू करून 4 वर्ष झालेली आहेत आणि 4 वर्षापासून ते आपल्या हातची चव पुण्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. पण तुम्हाला माहितीये का, त्यांचा हा व्यवसाय त्यांनी लॉकडाऊन नंतर चालू केला. म्हणजेच घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी त्यांनी हा व्यवसाय चालू केला. पण एक गोष्ट आहे की या व्यवसायात त्या एकट्याच नाही तर त्यांचा पूर्ण परिवार त्यांना साथ देतं. उकडीच्या मोदकाला कधी कोणी नाही म्हणू शकत नाही. मोदक बनवणं ही साधी सुधी गोष्ट नाहीये, म्हणजेच हातवळणीचे मोदक बनवणं ही एक कला आहे. हे सुंदर मोदक ताईंनी कसे बनवले चला पाहूया. ताईंनी आधी तांदळाचं पीठ भागून घेतलेलं आहे, त्यानंतर त्या तांदळाच्या पिठाचे गोळे बनवलेले आहेत, त्या गोळ्यांच्या नंतर पाऱ्या बनवलेल्या आहेत आणि पाऱ्यांना हलक्या बोटाने आकार दिलेला आहे आणि त्याच्या सुंदर कळ्या पाडलेल्या आहेत. ठेवलेलं आहे ते सारण आणि सारण हे गुळ खोबऱ्याचं असतं. त्यानंतर हलक्या हाताने दाब देऊन मस्त अशा कळ्या बनवलेल्या आहेत. मोदक वळून झालेले आहेत. आता मोदक सरळ जाणार आहे ते स्टीम होण्यासाठी. 15 मिनिटं स्टीम केल्यावरती इथे आपले मोदक बनून तयार झालेले आहेत. इथे आपल्याला गरमागरम मोदक बनून मिळतील. गरमागरम मोदक बघून तर माझा आनंद गगनात मावत नव्हता, म्हणून मी एक नाही दोन नाही तर दुर्गा टेकडीला तुम्हाला मोदक खायला तर मिळेल. जर तुम्हाला लग्नासाठी पार्टीसाठी ऑर्डर द्यायची असेल तर इथे ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातील. आणि इथे हा मी मोदक आता टेस्ट करणार आहे. गरमागरम असा मोदक खाल्ल्यावरती मी सरळ ढगात नाही तर कोकणात गेले. एवढा बेस्ट मोदक होता. मग वाट कसली बघताय, आत्ताच व्हिजिट करा कनक कोकणला.